नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. नवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी भरायची, कशी भरायची, ओटीमध्ये आपल्याला काय काय घालायचं आहे, ओटीमध्ये कोणतं साहित्य ठेवायचं आहे, नवरात्रीत घट बसवत असले तरी देखील, घट बसवत नसाल तरी देखील आपल्याला ही ओटी भरायची असते. आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरायची असते. आपल्या देवी देवतांचा, कुलदेवतांचा कुलाचार, कुलधर्म आपल्याला करायचा असतो. मग आपण ही ओटी भरताना कोणत्या वस्तू घ्यायच्या, कोणती चूक करायची नाही याविषयीची थोडक्यात आणि अगदी साधी सोपी माहिती, पारंपरिक पद्धतीने आपण घरच्या घरी ओटी कशी भरायची याविषयीची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरू करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचे नाव लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून आपल्या कुलदेवीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल. बघा, चैत्र नवरात्र ही सुरू झाली आहे आणि नवरात्र रामनवमीपर्यंत म्हणजेच 6 तारखेपर्यंत असणार आहे. चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या देवीचा कुलाचार, कुलधर्म करायचा असतो. मग हे करणं खूप गरजेचं असतं, कारण जेवढी आपल्या कुलदेवीची आपण सेवा करू तेवढंच आपल्यासाठी चांगलं असतं. जसं आपल्यासाठी शारदीय नवरात्र महत्त्वाची असते, त्याचप्रमाणे चैत्र नवरात्र देखील अत्यंत महत्त्वाची असते. या महिन्यामध्ये जर का आपण कुलदेवीची घटस्थापना आपल्याकडनं होत नसली तरी देखील आपण आपल्या घरात असलेल्या कुलदेवीचा मानसन्मान हा करायचा आहे. आता हा मानसन्मान करायचा म्हणजे काय करायचं, तर आपल्याला या 8 दिवसात तुम्हाला ज्या दिवशी वेळ असेल त्या दिवशी तुम्ही देवीची ओटी भरू शकता. मग ही ओटी तुम्ही तुमच्या घरात असलेल्या कुलदेवीच्या फोटोसमोर ओटी भरू शकता, किंवा तुमच्याकडे घट बसवलेले असतील तर तुम्ही तुमच्या घरात जिथे घट बसवलेले असेल तिथे देवीसमोर ओटी भरू शकता, किंवा तुम्ही देवीच्या मंदिरात जाऊन, किंवा तुम्ही देवीच्या मूळस्थानी जाणार असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही ही ओटी भरू शकता. त्यानंतर यावर्षी चैत्र नवरात्र घटस्थापना ही 9 दिवसांची नसून 8 दिवसांची आहे. तुम्ही या चैत्र नवरात्रीमध्ये 8 दिवसामध्ये मंगळवार आणि शुक्रवार, त्याचप्रमाणे पंचमी या दिवशी ओटी आवर्जून भरू शकता. कारण हे दिवस आहेत ना, पंचमी, मंगळवार, शुक्रवार, हे देवीचे अतिशय प्रिय दिवस असतात. या दिवशी तुम्ही जर ओटी भरू शकाल तर अतिशय चांगलं असणार आहे. जर या दिवसांमध्ये तुम्हाला ओटी भरणं शक्य नसेल तर नवरात्रीच्या ह्या 8 दिवसांमध्ये तुम्ही कधीही ही ओटी भरू शकता. असं काही नाही की तुम्ही याच दिवशी भरली पाहिजे आणि त्याच दिवशी, कोणत्याही दिवशी भरली तरीही चालेल. सुहासिन महिला ओटी भरू शकते. तुम्ही विधवा असाल तरी देखील तुम्ही ओटी भरू शकता. तुमचं लग्न झालेलं नसेल तरी तुम्ही ओटी भरू शकता. असं काही नाही की सुहासिन महिला ओटी भरते, विधवा महिला देखील ओटी भरू शकते. तर ओटी भरायची आणि त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवतेचा मानसन्मान आपण विधिवत करू शकतो. विधवा स्त्री देखील आपल्या अगोदर जी आहे तर ती सुवासिन असते. त्यामुळे ओटी भरताना तुम्ही तुमच्या मनात काही न आणता तुम्ही तुमच्या देवीचा कुलाचार, कुलधर्म हा करू शकता. आता ओटी भरताना आपल्याला ओटीमध्ये कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत त्याबद्दलची आता माहिती घेऊया. कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे गरोदर महिलांनी ओटी भरावी का याविषयीची देखील माहिती व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या यथाशक्तीने ही ओटी भरायची आहे. जशी तुमच्या घरची परिस्थिती असेल, जशी तुमची परिस्थिती असेल त्याप्रमाणे तुम्ही देवीची ओटी भरू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओटी भरण्यासाठी आपल्याला खणा नारळाने देवीची ओटी भरायची असते. नारळ आपल्याला जो घ्यायचा आहे तर तो पाण्याने भरलेला असावा. खण म्हणजे आपल्याला खणाची साडी घ्यायची आहे. तुमच्याकडे जर साडी घेणं शक्य नसेल, तर तुमची परिस्थिती नसेल तर अगदी तुम्ही ब्लाऊज पीस घेतला, तुम्हाला खणाचा ब्लाऊज पीस मिळाला, एक नारळ तुम्ही घेऊ शकता. आता सर्वात महत्त्वाचं, देवीची ओटी भरण्यासाठी तुम्ही नऊवारी साडी घेऊ शकता. नऊवारी साडी खास करून देवीची ओटी भरण्यासाठी वापरली जाते, परंतु नऊवारी साडी नसेल तर 6वारी साडी घेतली तरीही चालेल. आता देवीला अर्पण
करायची साडी ही सुती किंवा रेशमी असावी, कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धारण करून घेण्याची क्षमता इतर धाग्याच्या तुलनेत या सुती आणि रेशमी धाग्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये असते. ओटी भरताना तुम्ही जी साडी घेणार आहात ती साडी रेशमी असावी किंवा त्या साडीमध्ये सुती असेल तरीही तुम्हाला ती साडी चालेल. पण तुम्हाला साडी घेणं जर शक्य नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीस घेतला तरीही चालेल, खणाची साडी घेतली तरीही चालेल. आता त्याचबरोबर साडी स्वखर्चाने तुम्ही हे ब्लाऊज पीस किंवा साडी घ्यायची आहे. कोणी साडी दिली असेल ती वापरू नका. जरी तुम्हाला साडी ही आपल्या ओटीमध्ये आलेली असेल तरी ती आपल्याला वापरायची नसते. त्याचबरोबर साडी ही नवी कोरी असू द्या, साडी कधीही आपल्याला ओटीमध्ये घालण्यासाठी ही नवीच असावी लागते. जुनी साडी इथे आपल्याला चुकूनही वापरायची नसते. तुम्ही देवीला ओटी भरण्यासाठी त्यामध्ये नारळ घेताय, हा देखील पाण्याने भरलेला असावा. तो आपल्या पैशाने विकत आणून तो ओटीसाठी वापरायचा आहे. नारळ घेताना हा नारळ आपल्याला पाण्याने भरलेलाच घ्यायचा आहे. कोणी ओटीत दिलेला किंवा इतरांकडून आलेला नारळ चुकूनही आपल्याला त्यामध्ये वापरायचा नाहीये. त्याचबरोबर आता स्वखर्चाने घेतलेल्याच वस्तू आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत. यानंतर तांदूळ घ्यायचे आहे. अखंड तांदूळ असावे. नेहमी अखंड वस्तूच आपण देवी देवतांसाठी वापरत असतो. तुकडा तांदूळ अजिबात वापरायचा नाही. तांदूळ घेताना सुद्धा ही एक चूक जी आहे तर ती आपल्याला व्यवस्थितपणे पाळायची आहे. अगदी मूठभर तांदूळ घेऊ नका, तर जवळजवळ आपल्याला इथे थोडेसे जास्त प्रमाणात तांदूळ घ्यायचे आहे. तुम्ही एखादा गजरा असेल ते घ्यायचं आहे. 51 रुपये, 11 रुपये यथाशक्ती दक्षिणा तुम्ही त्या ओटीमध्ये ठेवायची आहे. तुम्हाला या ओटीच्या सामानामध्ये जर का तुमच्याकडे एखादा नकली मंगळसूत्र असेल तर तुम्ही ते ठेवू शकता. त्याचबरोबर ओरिजिनल म्हणजे सोन्याचं मंगळसूत्र ठेवायची ऐपत असेल, मणी ठेवण्याची ऐपत असेल तर त्यांनी ठेवलं तरी चालेल. त्यानंतर आपल्याला खारीक, बदाम, सुपारी, हळकुंड, 1 रुपयाचं नाणं या 5 वस्तू आपल्याला या ओटीच्या सामानामध्ये ठेवायच्या आहेत. त्यानंतर एखादं फळ, 5 फळं तुम्हाला ओटी भरताना घ्यायच्या आहेत. या बेसिक गोष्टी असायलाच पाहिजे. आणि या व्यतिरिक्त तुम्ही देवीच्या 16 शृंगाराच्या वस्तू घेऊ शकता. मग त्यामध्ये बघा, कंगवा, मंगळसूत्र, बांगड्या, नेलपेट, सिंदूर, पेन्सिल या वस्तू तुम्ही घेऊ शकता. यानंतर एका कागदाच्या पुडीत आपल्याला थोडंसं हळदी कुंकू टाकून ते देखील आपल्या ओटीच्या सामानात ठेवायचं आहे. गजरा नसेल तर एखादं फूल तुम्ही ठेवू शकता. तर महत्त्वाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर या व्यतिरिक्त तुम्ही शृंगाराचे 16 शृंगारापैकी ज्या साहित्य तुमच्याकडे उपलब्ध असेल त्या ठेवलं तरीही चालेल. हे सर्व ओटीचं साहित्य तुम्हाला त्या एका ताटामध्ये ठेवायचं आहे. बघा, ही ताट जी आहे तर ती आपल्याला स्टीलचीच घ्यायची आहे. इतर कोणत्याही धातूचं ताट जे आहे तर ते आपल्याला इथे चालणार नाही. काय करायचं आहे, आता ह्या ताटामध्ये सर्वात प्रथम साडी ठेवायची आहे, त्यावरती ब्लाऊज पीस ठेवायचं आहे, त्यावरती नारळ ठेवून ह्या सर्व जे साहित्य आहे तर ते ठेवायचं आहे. त्यानंतर ह्यावरती तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे. आपल्या कुलदेवी समोर एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर हे जे साहित्य आहे तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. डोळे बंद करून तुमच्या कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या समोर आणायची आहे. हे जे ताट आहे ओटीचं तर ते आपल्या छातीला लावायचं आहे. कुलदेवीला सांगायचं आहे की चैत्र नवरात्रीमध्ये मी तुझी ओटी भरत आहे. तुझ्या मूळ स्थानी येणं मला शक्य नाहीये, त्यामुळे इथूनच माझी ओटी स्वीकार कर. माझ्या कुळाचं रक्षण कर, माझ्या पतीचं, मुलांचं रक्षण कर. आणि ही ओटी देवीच्या डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला 5 वेळेस उतरवायची आहे आणि देवी समोर ठेवायची आहे. देवीला नमन करायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला ओटी भरायची आहे. भरून बघा, तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.